महामुंबईमध्ये सुरुवातीला बातमी क्रिकेटच्या मैदानातून, कारण MCAच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड झाली आहे। आज झालेल्या मतदानात अमोल काळे यांनी संदीप पाटील यांचा पराभव केला। अमोल काळे यांना 183 तर संदीप पाटील यांना 150 मतं मिळाले। अमोल काळे यांच्याकडे या अगोदर MCAच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती। अमोल काळे हे शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या पॅनलचे उमेदवार होते। तसंच ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा अतिशय निकटवर्तीय मानले जातात। मुंबई क्रिकेट संघटनेच्या अपेक्स काउन्सिल सदस्य निवडणुकीत मिलिंद नार्वेकर हे सुद्धा विजयी झाले आहेत। चांगला फेअर अँड फेअर इलेक्शन झालेलं आहे आणि सर्वप्रथम मी सर्व आमचे जे मतदार आहेत त्यांचा सर्वांचा धन्यवाद करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि एका चांगल्या इलेक्शन नंतर एक चांगली विजय आम्हाला त्यांनी दिलेला। भरपूर प्रमाणात प्रश्न आहेत, सगळ्या क्रिकेटर्सला इन्व्हॉल्व करून ते सगळे प्रश्नही आम्ही क्रिकेटच्या संदर्भातही सोडवले जातील आणि जे बाकी MCAचे इतक्या वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आहेत त्याच्यावरही आम्ही बरंच काम करू आणि ते लवकरात लवकर सोडवू। जबाबदारी फार मोठी आहे, याच्यात काही शंकाच नाही आहे आणि विजयाचं श्रेय ही सगळी आमची जी टीम आहे, आशिषजी शेलारांच्या नेतृत्वात, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही जे सगळ्यांनी काम केलं त्याला देईल। उपाध्यक्ष होते ना ते, सो आता अध्यक्ष झालेले आहेत। मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना जो काही सपोर्ट, जी काही मदत लागेल ती द्यायला माझी तयारी आहे। MCAचं क्रिकेट महत्वाचं आहे। इकडे राजकीय, मला राजकारण कळत नाही। हे राजकीय नेते जे एकत्र आलेले आहेत ते असेच एकत्र राहोत ही माझी अपेक्षा आहे, ही माझी इच्छा आहे। सर्वप्रथम असं आहे की उद्धवजींनी मला उमेदवारी द्यावी ह्यासाठी पवारसाहेबांशी बोलले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, त्यांच्या कुटुंबियाचे आभार मानतो। आणि पवारसाहेबांनी नंतर आशिष शेलार असतील, मुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्या लोकांनी मिळून आणि मतदार या सगळ्या लोकांनी मिळून आपल्या बाजूनी सगळ्यांनी आपले प्रेम करून हे भरघोस मतदान दिलं। त्याबद्दल पत्रकारसुद्धा असतील, छायाचित्रकार असतील आणि इकडचे वानखेडेचे सगळे जे मेंबर्स आहेत किंवा स्टाफ आहे, ह्या सगळ्या लोकांनी आपल्यावरती इतके वर्ष जे प्रेम केलेलं आहे त्यामुळे एवढी मतं मिळाली असं मी समजतो। हे अलीकडे नाही, पलीकडेच झालं आहे, अलीकडे वगैरे नाही आहे, हे फार पूर्वीपासून आहे। आणि BCCI असेल किंवा MCA असेल, यात राजकीय नेत्यांनी दाखवून दिलं आहे की ते किती चांगल्या प्रकारे संस्था मोठी करू शकतात, जागतिक स्तरावर नेऊ शकतात। आणि तिथे ते राजकारणी म्हणून नसतात, तिथे ते मॅनेजरियल रोलमध्ये त्या ठिकाणी असतात। त्यामुळे मला असं वाटतं की पवारसाहेबांनी असेल किंवा आशिष शेलारांनी असेल, या दोघांनी आपापल्या टेन्युअरमध्ये दाखवलेलं आहे की राजकारणी माणसं देखील किती संस्थेला मोठं करू शकतात। आणि आता बातमी झुकझुक गाडीची। पर्यटनाचा हंगाम सुरू होत असतानाच मुंबईकरांसाठी आणि माथेरान प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेली नेरळ माथेरान मिनी ट्रेन दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा रुळावरून धावायला लागते। तब्बल 3 वर्षानंतर ही ट्रेन धावणार आहे। 22 ऑक्टोबरला सकाळी 8:50 पहिली ट्रेन ही माथेरानच्या दिशेने रवाना होईल। दिवसभरात या ट्रेनच्या एकूण 16 फेऱ्या होणार आहेत। 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ आणि माथेरान या डोंगराळ भागातून जाणाऱ्या रुळांचं मोठं नुकसान झालं होतं। रुळांखालची खडीसुद्धा वाहून गेली होती, त्यामुळे ही मिनी ट्रेन बंद ठेवण्यात आली होती। आता राजकीय बातम्या। अंधेरीच्या पोटनिवडणुकीवरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधलाय। पराभवाच्या भीतीपोटी भाजपनं निवडणुकीतून काढता पाय घेतल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली, तर भाजपनं त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला बोल, पराभवाच्या भीतीनं भाजपची माघार, पोटनिवडणुकीवरून रंगलं राजकारण। मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतल्यामुळे ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झालाय। एकीकडे पोटनिवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंची सरशी झाली असली तरी यावरून सुरू झालेलं राजकीय वाकयुद्ध संपण्याचं नाव घेत नाही। उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे समर्थकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। पोटनिवडणुकीत पराभव दिसल्यामुळेच भाजपनं निवडणुकीतून माघार घेतल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय।
निवडणूक आयोगाने आपलं नाव आणि चिन्ह गोठवून टाकलं. पण नाव चिन्ह गोठवल्यानंतर स्वतः लढण्याची हिंमत होती का? नाही. मग आपली शिवसेनेने जिंकलेली जागा ही भाजपच्या घशात घातली. भाजपने सुद्धा अर्ज भरला. ठीक आहे, त्यांनी माघार घेतली, धन्यवाद द्यायचे देऊ शकतो. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. खरं तर ही शिवसेनेची जागा असल्यामुळे शिंदे समर्थक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी ती जागा भाजपला दिली. त्यावरूनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर भाजपकडून जोरदार पलटवार करण्यात आलाय. की अंधेरीच्या निवडणुकीमध्ये 2024 मध्ये आमचा उमेदवार शिवसेना बाळासाहेबांची एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात प्रचंड ताकदीने, आज तुम्ही असं म्हणताय ना की आम्ही पळपुटे धोरण स्वीकारलं, तुम्हाला 2024 मध्ये दिसेल अंधेरीत काय होईल ते. शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात प्रथमच अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत सुरुवातीला पक्ष आणि चिन्हावरून निवडणूक आयोगात कायदेशीर लढाई रंगली होती. तसंच ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यावरून कोर्ट कज्जा झाल्याचं पाहायला मिळालं. पोटनिवडणुकीत चुरशीची लढाई होणार असल्याचं चित्र असतानाच भाजपनं एक पाऊल मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली. मात्र त्यावरूनही राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इकडे शिंदे फडणवीस सरकारनं निर्णयांचा धडाका लावलाय. नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र या संस्थेची स्थापना करण्यात येते. या संस्थेच्याकडून सरकारला दर्जेदार सल्ला आणि धोरणात्मक मार्गदर्शन मिळणार आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, क, ड या पदभरतीसाठी परीक्षा TCS आणि IBPSच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. यातून पुढच्या काही वर्षात 75,000 पदं भरण्याचा मार्ग मोकळा झालाय. तर भूविकास बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाते. एकूण 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी असणार आहे त्यांना. याशिवाय साखर कारखान्यांना 1250 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता ही 2,500 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यासाठी सुद्धा शासकीय भागभांडवल दिलं जाईल अशी घोषणा करण्यात आली. मागच्या काळामध्ये परीक्षेत झालेले घोटाळे आणि त्याची व्याप्ती पाहता आणि आता खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला भरती प्रक्रिया राबवायची असल्यामुळे आज मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय की सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या TCS आणि केंद्र सरकारच्या वतीनं सगळ्या बँकिंगच्या परीक्षा जे घेते ते IBPS अशा या 2 संस्थांना हे सगळं काम देण्यात येणार आहे. भाजपकडून मुंबईमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला बोलताना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर टीका केली. जे दुसऱ्यावर जळत राहतात ते दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद कसे पेरतील? पेग, पेंग्विन आणि पब यामध्येच इथले आमदार रंगलेले असतात असा थेट आरोपही त्यांनी केला. मुंबईकरांसाठी भाजप आणि मुंबईकरांच्या उत्सवात सुद्धा भाजप, मुंबईकरांच्या आनंदोत्सवात सुद्धा भाजप, हे चित्र आज मुंबईभर निर्माण झालेलं आहे. जे दुसऱ्याच्या यश अपयशावर जळत राहतात ते दुसऱ्यासाठी आनंदाने दिवे कसे लावणार? मुंबईकरांशी आमची नाळ जोडली आहे. मुंबईकरांच्या मनात काय आम्हाला कळतंय. यांना मुंबईकरांशी काही लेणं देणं नाही. आणि विशेषतः वरळीच्या आमदारांचं तर पेग, पेंग्विन आणि पार्टी या पलीकडे काही नाही. त्याने एक कार्यक्रम मराठी साहित्य, मराठी कला, मराठी लोककला, मराठी लोकमहोत्सव यासाठी केलेला दाखवावा. आणि त्यामुळे त्यांनी तर आमच्याबद्दल बोलूच नाही. ज्यांना कावीड झालंय त्यांना सगळं पिवळंच दिसेल. आणि 100 दिवसामध्ये या सरकारने केलेल्या गोष्टींची यादी जरी दिली
तरी त्याच्यावर ते पिवळीच करतील. कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक आनंदाची बातमी. कल्याण डोंबिवलीकरांना राज्य सरकारनं 495 कोटी रुपयांच्या रस्त्यांची दिवाळी भेट दिली. MMRDAच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतल्या रस्त्यांची कामं तातडीनं केली जाणार आहेत. डोंबिवली ग्रामीणमधील रस्त्यांची कामं सुद्धा याच निधीतून होतील. डोंबिवलीचे जावई असलेले उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात रस्त्यांच्या कामासाठी विनंती केली होती, पण जावयांनी सासूरवाडीच्या रस्त्यांकडे लक्ष दिलं नाही असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लगावलाय. जावयांनी रस्ते केले नाहीत, पण आता डोंबिवलीतल्या रस्त्यांची कामं आम्हीच मार्गी लावणार असंही रवींद्र चव्हाण यांनी आवर्जून नमूद केलं. सर्वच गोष्टींमध्ये चांगला यासाठी म्हणून की बऱ्याच वर्षाची रस्त्यांची कामाची असणारी प्रतीक्षा जी आहे ती दूर झाली आहे. मी त्यांनाही त्यावेळेला साकडं घातलं होतं, कारण ते डोंबिवलीचे जावई असल्यामुळे मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रत्यक्षपणे लक्ष घाला या सगळ्या गोष्टीमध्ये, परंतु त्यांनी त्यावेळेला लक्ष घातलं नव्हतं. याचा मी आणि आमचे तमाम डोंबिवलीकर तिथे साक्षी झाले. आज त्या सर्व गोष्टीला कुठेतरी न्याय देण्याचं काम हे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलं. आणि डोंबिवलीमधले आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या जवळजवळ 455 कोटी रुपयाच्या रस्त्यांना आज पुन्हा एकदा, जी पूर्वी ज्याला रद्द करण्यात आलं होतं ते सर्वच्या सर्व रस्ते आज पुन्हा एकदा हे मंजूर करण्याचं काम झालेलं आहे. आनंदाचा शिधा अंतर्गत 100 रुपयात दिवाळीच्या निमित्तानं 4 वस्तू भेट देण्याचा उपक्रम आणि अभियान राज्यभरात अतिशय वेगानं सुरू झालं. दिवाळीच्या निमित्तानं चणा डाळ, साखर, रवा आणि पामतेल हे केशरी कार्ड धारकांना आणि अंत्योदय योजनेतील कार्ड धारकांना द्यायला सुरुवात करण्यात आली. हे शिधा वाटप राज्यातील 1,62,00,000 शिधापत्रिका धारकांना करण्यात येणार आहे. जवळपास 7 कोटी नागरिकांना याचा लाभ मिळेल. या संदर्भात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज काही जणांना याचं वाटप करण्यात आलं. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी त्यांच्याशी बातचीत केली. स्वतः अन्न पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण शिधा वाटप केंद्रावरती येऊन आपल्याला शिधा वाटप या ठिकाणी वाटताना पाहायला मिळत आहेत. कसा प्रतिसाद मिळतोय आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. ही सगळी दृश्य पाहत असाल, अक्षरशः नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत शिधा वाटप केंद्राबाहेर. मात्र नेमका नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे, नागरिकांशी देखील आपण बोलणार आहोत. सर, काय सांगाल तुम्ही? दिवाळी तोंडावरती आलेली असताना राज्य सरकारकडून टीका होत होती, मात्र तुम्ही थेट एक अन्न पुरवठा मंत्री शिधा वाटप केंद्रावरती येतो, हे महाराष्ट्र पाहतोय, आणि कशा प्रकारे वाटप करताय, काय काय नेमकं या वाटपामध्ये आहे? हे आपणा सर्वांना माहीत आहे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जेव्हापासून मंत्रीपद, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला सुरुवात केली, जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायला सुरुवात केली. याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. हिंदू सण अतिशय उत्साहामध्ये साजरे केले गेले पाहिजेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पहिल्यांदा दहीहंडी उत्सवामध्ये आपल्याला लक्षात येत असेल तिथल्या असणाऱ्या अटीशर्ती शिथिल करण्याचं काम केलं. गणेशोत्सवसुद्धा थाटामाटामध्ये साजरे केले गेले पाहिजेत, यासाठी सुद्धा जे प्रयत्न करायला पाहिजेत, मध्ये गावाकडे जाणाऱ्या गाड्या, एसट्या वगैरे हे सर्व म्हणजे जे आवश्यक आहे ते देण्याचं काम हे त्यांनी केलं. आणि आता दिवाळीचा सण गरिबांचा, मध्यमवर्गीयांचा हा सण आहे, आणि या सणाच्या दिवशी फराळासाठी लागणाऱ्या वस्तू याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नेहमीच वाढ होत असते, आणि सरकारने जर यामध्ये कुठेतरी लक्ष घातलं तर त्या पूर्णच्या पूर्ण किमतीवरती पण नियंत्रण ठेवता येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यभरात आरटीओनं एक विशेष मोहीम सुरू केली आहे. नाशिकमधल्या दुर्घटनेच्या नंतर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र अजूनही ट्रॅव्हल बसच्या टपावरून मालवाहतूक केली जाते. नियम मोडणाऱ्या ट्रॅव्हल्स पोलिसांच्या डोळ्यासमोरून धावताना दिसतात, मात्र कारवाई होत नाही. ट्रॅफिक पोलिसांच्या नजरेसमोर चालक सर्रासपणे नियम धाब्यावर बसवत आहेत. पाहूयात आमचा एक खास रिपोर्ट. नऊ ऑक्टोबरपासून परिवहन विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत ट्रॅव्हल्सच्या बसची तपासणी केली जाते. नाशिकमध्ये ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं मृतांचा आकडा वाढत होता.
त्यानंतर उशिरानं जाग आलेल्या परिवहन विभागानं मोहीम तर सुरू केली आहे, मात्र नियम धाब्यावर बसवणाऱ्या ट्रॅव्हल्स कशा निसटतात हा प्रश्न आता निर्माण झालाय. प्रायव्हेट बसेससाठी टप्पा वाहतूक नियमांविरोधात आहे, तरी सुद्धा या बसेसचे ठिकठिकाणी थांबे घेतले जातात. या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांव्यतिरिक्त इतर कोणताही माल या बसमधून नेण्याची परवानगी नाही आहे. तरी सुद्धा अख्खच्या अख्खं सामान या बसेसच्या डिक्कीमध्ये कोंबलं जातं. त्याचसोबत बसच्या छतावर कोणताही माल ठेवण्याची परवानगी नाही आहे. तरी सुद्धा अगदी सगळे नियम मोडत थेट ट्रॅफिक पोलिसांच्या समोरून या बसेस निघून जातात. दुर्घटना होऊ नये आणि सुरक्षिततेसाठी नियम आणि कायदे तयार करण्यात आले. केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 नुसार कोणत्याही बसची लांबी 12 मीटरहून अधिक असू नये, स्लीपर बर्थ 30 पेक्षा अधिक असू नयेत, ड्रायव्हरच्या केबिनमध्ये प्रवाशांनी बसू नये आणि आपत्कालीन दरवाजासमोर सीट असू नये असे नियम आहेत. मात्र पैशाच्या लोभापायी कंपन्यांचा माल आणि जास्त प्रवासी ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये नेले जातात. हाच बेजबाबदारपणा आणि बेपर्वाई प्रवाशांचा जीव घेतेय. त्यामुळे परिवहन विभागाची विशेष मोहीम मुंबईच्या नेमक्या कोणत्या भागात सुरू आहे हा प्रश्न आता निर्माण झालाय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसोबत रुचा खानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण पाहताय महामुंबई. बदलापूर पालिकेसमोर मुख्य रस्त्यावर 24 तासात खड्डे बुजवण्यात आलेत. न्यूज 18 लोकमतनं या खड्ड्यांची आणि या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रवाशांना होत असणाऱ्या त्रासाची बातमी दाखवली होती. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. गाड्या बंद पडत होत्या. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर अवघ्या 24 तासात रस्त्यांचं डांबरीकरण पूर्ण करण्यात आलं. त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला.